म्हटलं की अगदी प्रवीण सरांचं नाव आदराने आम्ही घेतलं जातो। तर जाऊया अगदी मॅच कडे। आजच्या अगदी चौथा दिवस आणि चौथा दिवसामध्ये अगदी पांदेव पुरस्कृत माझे उपसरपंच चषक 2026 मध्ये तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत करतोय। अगदी पहिली मॅच आपण देखील पाहिली, सुरुंगपाडा त्यांच्या विपक्ष खोपटे संघ खेळत असताना आणि त्यामध्ये अगदी सुरुंगपाडा संघानं खोपटे संघावरती मात केली आणि विजय मिळवला। अगदी दुसरी मॅच एका बाजूला स्मायरा 11 कलंबुसरे आणि त्यांच्या अगेन्स्ट वागेश्वर पिरकोन संघ। नाणेफेकी जिंकलाय वागेश्वर पिरकोन संघ आणि प्रथमतः स्वीकारले क्षेत्ररक्षण आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलाय ते स्मायरा 11 कलंबुसरे संघाला। तर सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली। सुचित मात्रे आणि प्रणय तांडेल। तर सलामीचा गोलंदाज वागेश्वर पिरकोन संघाचा बिग एक्सपिरियन्स रुपेश मात्रे। इथून चांगला बॉल, अगदी अतिरिक्त पंचांचा इशारा आमच्या पर्यंत आला, इट इज वाईट आणि या बॉल वरती आली एक सिंगल। धाव फलकावरती जोडल्यात 2 धावा। अगदी रुपेश मात्रे भरपूर वर्षाचा अनुभव आहे सध्याच्या घडीला पिरकोन टेनिस बॉल क्रिकेट मध्ये खेळत असताना। इथून अगदी चांगला बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून उडवलाय, बॉल निघालाय सीमारेषा बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलाय। 4 धावांचा हा चौकार। चार धाव संख्येने 7 धावसंख्येवरती पोहोचलाय संघ। इथून अगदी शॉर्ट ऑफ लाईन, त्याच्यावरती मोठा फटका, बॉल हवेमध्ये, शेल खाली क्षेत्ररक्षक अगदी कॅरी करता आला नाही या झेल आणि या बॉल वरती देखील पाहता 2 धावा कंप्लीट केल्या बॅट्समन प्रणय तांडेल ना। धाव संख्या धाव फलकावरती लागली। 4 बॉलच्या समाप्तीनंतर 8 धावा। P1चं शतक अगदी हाताळत असताना गोलंदाज रुपेश मात्रे अगदी फिरकीचा जादूगर म्हणून त्यांची ओळख टेनिस बॉल क्रिकेट पटलावरती आहे आणि पिरकोन टेनिस बॉल क्रिकेट पटलावरती सातत्याने कामगिरी करत असताना भरपूर वर्षाचा अनुभव आज उपसरपंच चषकामध्ये दिसतोय। परंतु इथून चांगला फटका लॉंग ऑफला टोटवलाय आणि या बॉल वरती आली एक सिंगल आणि एका धाव संख्येमध्ये भर पडते। संघ जाऊन पोहोचलाय 5 बॉलच्या समाप्तीनंतर 9 धावा। चांगली सुरुवात आहे सध्याच्या घडला एक चौकाराने अगदी प्रणय तांडेल खेळतोय। 3 बॉल मध्ये अगदी 7 धाव संख्येवरती चांगली बॅटिंग आहे। इथून शेवटचा बॉल स्ट्राइक ऑन बॅट्समॅन सुजित मात्रे। इथून अगदी मोठा फटका फाईन लेगच्या वरतून केलाय, 14 बॅटची वरची कड हवेमध्ये आणि इथून टिपलाय झेल, कोणतीही चुकी न करता संपलाय बॅट्समन सुचित मात्रेचा खेळ। बॅक टू डगआउट। अगदी धन्यवाद टीजे। आणि इथून देखील पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीने धाव फलकावरती लागल्यात त्या स्मायरा 11 कलंबुसरे संघाच्या 9 सध्याच्या घडीला अगदी संत सुरुवात आहे। अगदी एक चौका ठोकला, चांगली गोलंदाजी, कौतुक करावे लागेल रुपेश मात्रेचं। चांगली गोलंदाजी, P1चं शतक हाताळत असताना अगदी वागेश्वर पिरकोन संघाच्या वतीनं चांगला कमबॅक आहे, चांगली गोलंदाजी आहे। तर अगदी फर्स्ट विकेट डाऊन आणि त्याची जागा भरून काढण्याचे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आशिष पाटील। उरण तालुक्यातील सर्वाधिक मोठी स्पर्धा खेळत असताना उरण प्रीमियर लीग या स्पर्धेचा अगदी मालिकावीर हा मात्र किताब फटकवला होता। या खेळाडूंना फ्लातूम दर्जाची केली। अगदी ग्रीष्मा 11 मोठी जी टीम मध्ये खेळत असताना मालिकावीर पुरस्कार। दुसरा गोलंदाज झालाय विशाल
आणि विशालच्या अगेन्स्ट ठोकलाय बॅट्समन प्रणय तांडेल हा चौकार. अगदी बुलंद आवाज प्राध्यापक आमचे अगदी जवळचे मित्र आहे आणि सुशांत माली सरांचं आगमन झालंय. तर प्लीज सर अगदी तिथे मंचावरती आपण आलात. माझे उपसरपंच 2026 मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. इथून दुसरा बॉल अगदी लोट फुल टॉस अगदी खोलात फेकला होता गोलंदाज विशाल गावंडा. बॉल सरळ निघून गेला यष्टीरक्षका हातामध्ये. चौकारानंतर झालाय हा मात्र कमबॅक करणारी गोलंदाजी विशाल गावंडची. थॉट बॉल फेकलाय चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला. पहिलाच बॉल अगदी शॉर्ट ऑफ लाईन त्याच्यावरती चौका ठोकला होता. इथून अगदी पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईन त्याच्यावरती फाईन लेगच्या वरतून फेकलाय. 1 बाउन्स 2 बाउन्स इनटू द रो आलाय 4 धावांसाठी चौकार. बॅटिंग आहे सध्याच्या घडीला प्रणय तांडेल कडून. अगदी 7 बॉल फेस केले आणि 7 बॉल मध्ये तब्बल 15 धावांचं योगदान दिलं टीमसाठी. स्मायर 11 कोलंबो संघ सध्याच्या घडीला खेळतोय 17 धाव संख्येवरती. इथून पुढचा बॉल गोलंदाज विशाल गावंड लेफ्ट राऊंड विकेटने आले. मोठा फटका सजवायचा होता परंतु इथून बॅटचं कनेक्शन जमलं नाही. बॅट्समन प्रणय तांडेलला बॉल निघून गेलाय. पुन्हा एकदा निर्धाव चांगली गोलंदाजी आहे. पहिल्याच बॉल वरती चौका ठोकला. दुसरा बॉल अगदी निर्धाव तदनंतर चौकार. पुन्हा एकदा निर्धाव चौथा बॉल फेकला. इथून पुढचा बॉल लेफ्ट राऊंड विकेटने विशाल गावंड अगदी शॉर्ट ऑफ लाईन त्याच्यावरती मोठा फटका. पोल पॉवरफुल सक्सेसफुल आउट ऑफ द पार ठोकलाय षटकार. काही कमालीचा शॉट पाहायला मिळाला बॅट्समन प्रणय तांडेलच्या बॅट मधून. अगदी शॉर्ट ऑफ लाईन त्याच्यावरती पोलचा फटका तडाखा. मात्र डीप स्क्वेअर लेगच्या वरतून षटकार ठोकलाय. 6 धावसंख्येने संघ धावसंख्येत भर पडली. संघ जाऊन पोहोचलाय 23 आकड्यावरती. शेवटचा बॉल अगदी समोरच्या दिशेने उडवलाय. बॉल हवेमध्ये आहे. जेल खाली क्षेत्ररक्षक अभिषेक कोणत्याही प्रकारची चुकी करत नाहीये. इथून टिपलाय जेल आणि संपलाय बॅट्समन प्रणय मात्रेचा खेळ. बॅक टू डग आउट. घडीला आपण प्रणय तांडेलचा आपण विचार केला. 9 बॉल फेस केला. 9 बॉल मध्ये 21 धावांची वारदार खेळी पेश करत असताना जो मैदानामध्ये वादळ सध्यामध्ये घोंगत होता आणि तो वादळ अगदी शेवटच्या क्षणी गोलंदाज विशाल गावंडना यश प्राप्त करून दिलं आपल्या टीमसाठी आणि विकेट देखील संपादित केली. हॅलो हॅलो चेक. हॅलो 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 चेक. हॅलो 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 चेक. हॅलो चेक. हॅलो 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 चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो 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 अगदी 2 ओव्हरचा इथे खेळ संपला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्मायर 11 कोलंबो संघाच्या धावसंख्येत वर्कआउट लागल्या. मात्र 2 बाद 23 धावा चांगली गोलंदाजी देखील आपल्याला करताना पाहायला वागेश्वर पिकोन संघ. विशाल गावंड नक्कीच थोडासा महागडा ठरला होता परंतु जो वादळ स्मायर 11 कोलंबो संघाचा मैदानामध्ये सध्याच्या घडीला अगदी वागेश्वर पिकोन टीम वरती भारी ठरला होता. फलंदाजी करत असताना ते वादळ प्रणय तांडेलला सध्याच्या घडीला थांबवण्याचं काम. धावफलकावर धावा लागलेत 23 धावा. इथून रुपेश अगदी चांगला बॉल कुठल्या स्पॉट वरती अगदी पडता क्षणी बॉल फार वेगाने निघाला. निर्धाव चेंडू चांगली गोलंदाजी आहे. सांघिक तिसराने आपल्या कोट्यातील वैयक्तिक
दुसरे शतक घेऊन आलाय गोलंदाज विशाल रुपेश म्हात्रे. भरपूर वर्षाचा अनुभव आहे. वागेश्वर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खेळत असताना पहिलाच बॉल निर्धाव फेकलाय. इथून अगदी त्याच टप्प्यावरती स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये अगदी टिपण्याचा प्रयत्न भरपूर होता. झेलची इनामी संधी होती, परंतु अगदी हाताला स्पर्श करताच बॉल जमिनीवरती झेल दान झाली आणि या बॉल वरती आली एक चिकी सिंगल. एक धाव संख्येने मोठा विकेट अगदी स्वतःच्या खात्यामध्ये फसवण्याचा प्रयत्न केला होता. अगदी मिस्टर UPL उरण टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा खेळत असताना अगदी मालिका वीराचा किताब फटकवणारा आशिषला अगदी फसवण्याचं काम केलं होतं गोलंदाज रुपेशनं, परंतु अपयशी वाट्याला. आणि या बॉल वरती आली सिंगल आणि एक धाव संख्येने धाव फलकावर धावा सोडल्या गेल्यात. 24 धावा 2 बॉलचा खेळ संपलाय. चांगली गोलंदाजी रुपेश अगदी अनुभवावरती गोलंदाजी करतोय सध्याच्या घडीला मैदानामध्ये रुपेश म्हात्रे. इथून पुढचा बॉल स्ट्राइक ऑन बॅट्समन अभिजित पाटील चौथ्या क्रमांकावरती दाखल झाले स्मायर आयलंड कोलंबोस टीम साठी. इथून अगदी स्लोवर गतीचा बॉल व्हेरिएशन पाहायला मिळालं. पडता क्षणी बॉलने अगदी आउटस्विंग दिशा पकडली आणि बॉल सरळ निघून गेला. एस्ट्रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. चांगली किपिंग अगदी पंकज पांड्या यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळतो. पेकुलगॉन वागेश्वर क्रिकेट टीमचा आणखीन एक सर्वाधिक मोठं नाव आहे. सध्याच्या घडीला इंटेचिन फॉर्म मध्ये असलेला हा खेळाडू. इथून पुढचा बॉल लोवर फुल टॉस, त्याच्यावरती मोठा फटका आहे. लॉंग ऑनच्या वरतून फेकलाय बॉलला. इथून चुकी केली आहे क्षेत्ररक्षकांनी. आलाय वन बाउन्स इनटू द रो, चौकार. चौथ्या बॉल वरती ठोकलाय चौकार बॅट्समन अभिजित पाटीलना. इथून पुढचा बॉल अगदी स्विच हिट करण्याचा प्रयत्न रिव्हर्स अटेम्प्ट केला होता, परंतु बॅट्स आणि बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क जुळला नाही आणि बॉल आलाय निर्धाव. चौकारानंतरचा केलाय कमबॅक गोलंदाज रुपेशने. अगदी गोलंदाजाच्या पुढ्यात फेकला होता, खोलात फेकला होता आणि अगदी बांधून ठेवलाय सध्याच्या घडीला अभिजितला. इथून अगदी मोठा फटका लॉंगॉनच्या वरतून फेकलाय. बॉल निघालाय, परंतु तेवढाच दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं अभिचा. आणि या बॉल वरती अगदी पाहत्या क्षणी चित्त्याच्या चपलाईनं तर चला नक्कीच तिसऱ्या पंचांकडे हा मात्र निर्णय गेलाय. अगदी स्क्रीन वरती आपण पाहतोय हा मात्र षटकार आहे की बॉल अडवलाय. तर चला अगदी निश्चित तिसरे पंच अगदी स्क्रीन वरती हा निर्णय आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवतील. हॅलो, कोणी मध्ये बोलू नका. ऑन किचन कोणी चर्चा करायची नाहीये. येस येस, थांबा जरा 2 मिनिटं. जरा फर्स्ट स्टेशन बॉक्स पुरवा. खूप चांगला प्रयत्न, खूप चांगला एफर्ट. निर्णय योग्य तो चांगला निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. कुणीही बोलायचं नाहीये. जो दिसेल तिसरा डोला आपल्याकडे महेश आहे. प्रणय, तिसरा डोला आमच्याकडे आहे, त्याचा वापर आपण नक्कीच करणार आहोत. नो डाऊट. कोणालाही समान न्याय देईल. नाही, कोणी बोलायचं नाहीये. योग्य निर्णय मिळेल. श्याम मोकाशी सर आहेत, समीर दिसतोय तिथं, 12वे खेळाडू देखील बोलायचं नाही कोणी. इट्स अ बिग हिट. षटकार. चांगला प्रयत्न होता प्रथमेशचा तिथं. येस, पाणी घेऊन जा मैदानाकडे आणि फर्स्ट स्टेशन बॉक्स लगेच पुरवा. अगदी लाजवाब प्रयत्न होता अभिचा आणि अगदी बॉल सीमारेषा पलीकडे ठरलाय बॅट्समन अभिजितनं. अभिजित पाटील स्मायर आयलंड कोलंबोस टीमच्या धावसंख्या धाव फलकावरती लागल्यात. 3 ओव्हरचा वादविकेल संपलाय. 2 बाद 34 धावा धाव फलकावरती लागल्यात. सध्याच्या घडीला स्मायर आयलंड कोलंबोस संघ बॅटिंग करत असताना तर चला 12वा खेळाडू पाणी पूर्तता करा मैदानामध्ये. तर जाऊया अगदी डीजे कडे. एक सुमधुर संगीत ऐकूया आपण त्यांच्या माध्यमातून.
धावताना तो बॅलन्स पण जाऊ शकेल. आता तो डायरेक्ट आला, चांगला प्रयत्न, त्याच्यासाठी जोरदार टाळ्या. परंतु आपला खेळाडू हा ग्रस्त झाला नाही पाहिजे एवढी विनंती असणार आहे. या दरम्यान पिरकोनगावचे आमचे नितेश जोशी साहेबांना विनंती करेन, आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. तुम्ही तिथं नका, आमच्या व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. यस, WTC च खूप धन्यवाद देईन. अगदी पारदर्शक, गवताचा खडा न खडा, गवताच्या मागे लपलेला खडा न खडा, माती न माती आम्हाला दाखवली जाते WTCच्या माध्यमातून. त्यांनाही खूप सारे धन्यवाद असेल. संपूर्ण क्रेडिट त्यांना आहे. संपूर्ण 5 दिवसामध्ये हे प्रक्षेपण बघायला मिळते. थँक्यू सो मच ठाकूर सर. अगदी कमालीचा एफर्ट आणि त्यापेक्षा अधिक WTCचं कौतुक करावं लागेल, कारण काय क्षणचित्र टिपलं होतं. जवाब क्लिअरिटी. आणि इथून 3 षटकांचा खेळ संपला. धाव फलकावर लागल्यात स्मायरालो क्रमांक संघाच्या 34 धावा. इथून पुढचा बॉल सौरभ, शॉट ऑफ लाईन, त्याच्यावरती कमालीचा शॉट पाहायला मिळाला. बॅट्समन आशिष पाटीलचा ठोकलाय चौकार. अगदी पहिल्याच बॉल वरती सौरभच्या अगेन्स्ट खेचला हा चौकार. 1 बाउन्स इंटू द रो. जबरदस्त फटका आशिष पाटीलच्या बॅट मधून अगदी पाहायला मिळाला. अगदी रुपेशच्या गोलंदाजीवरती अगदी झेल स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये अडवण्याचं अगदी इनामी संधी प्राप्त झाली होती, परंतु झेल कॅरी करता आला नाहीये गोलंदाज रुपेशला. आणि अगदी त्याचाच नक्कीच फायदा उचललाय की काय. सौरभच्या अगेन्स्ट खेचलाय चौकार अगदी एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून 4 धावांसाठी. आणि चौकार साहाय्याने संघ धावसंख्येत भर पडली. संघ धावून पोहोचलाय तो 38 धाव संख्येवरती. आणखीन एक शॉट ऑफ लाईन, पोल मोठा फटका लगावण्याचा होता झेलखाली क्षेत्ररक्षक. आणखीन एक चुकी नितीनच्या माध्यमातून पाहायला मिळाली. बॅटची लिडिंग एज घेतली होती, फसवला होता इथून सौरभनं आशिषला. ज्या विकेटची अपेक्षा सध्याच्या घडीला गोलंदाजी करत असताना वागेश्वर पिरकोन टीमला, परंतु अगदी सध्याच्या घडीला स्मायरा इलेव्हन कोलंबोचे संघ आशिषच्या माध्यमातून नशीब घेऊन आला की काय. 2 झेल ओढल्या होत्या, 2 झेल अगदी जमिनीला दान झाल्या आणि भरपूर जीवदान मिळालंय सध्याच्या घडीला. इथून आली एक सिंगल, एका धावसंख्येत धाव फलकावर धाव लागल्या. 2 बॉलच्या समाप्तीनंतर 39 धावा. इथून पुढचा बॉल स्ट्राइक ऑन बॅट्समन आहे सध्याच्या घडीला. 4 बॉल फेस करत धाव खेळतोय. बॅटिंग करताना अभिजित ऑन स्ट्राइक, शॉट ऑफ लाईन, त्याच्यावरती पोल, बॉल हवेमध्ये आहे. झेलखाली क्षेत्ररक्षक विशाल गावंड कोणत्याही चुकी करत नाहीये आणि इथून टिपलाय हा झेल. संपलाय अभिजित पाटील चा खेळ. बॅट्समन बॅक टू द गाव. दिला आपल्या टीम साठी आणि त्याची जागा भरून काढण्याचे नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय. आणखीन एक स्मायरा इलेव्हन टेनिस बॉल क्रिकेट मधला मोठं नाव रोहन पाटील सध्याच्या घडीला नेट नंबर 4 वरती दाखल झालाय. इथून अगदी समोर दिशेने टाकलेला बॉल आउट ऑफ फील्ड, परंतु पंचांनी फेटाळली. या बॉल वरती आली लेग बाईच्या माध्यमातून पंच योगेश मात्रे सर आम्हाला दर्शवतात. इथून सिंगल आणि एका धाव संख्येवरती समाधान मानावं लागलंय. बॅट्समन रोहन पाटीलला नेट नंबर 5 वर दाखल झाला आणि या बॉल वरती आली एक सिंगल, एका धाव संख्येने संघ धाव भर पडली. संघ धावून पोहोचलाय. 4 बॉलच्या समाप्तीनंतर 40 धावा. पहिल्याच बॉल वरती चौका ठोकल्यानंतर केलेलं कमबॅक कौतुक करावं लागेल गोलंदाज सौरभ खावंडचा. इथून पुढचा बॉल, मोठा फटका उडवलाय बॉलला. अगदी
अफलातून दर्जाचा एफर्ट होता अभिजित कडून, ठोकलाय षटकार मिड विकेटला बॅट्समन आशिष पाटील ना बिग हिट. थँक्यू सो मच डीजे. हेमंत सर, काय म्हणावं या अभिजित करता जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. भले ते दोन्ही षटकार गेलेत, काय एफर्ट आहे शिवाची पर्वा न करता. नक्कीच हा ठाकूर जबरदस्त सर, effort. नक्कीच ठाकूर सर. पिरकोन टेनिस बॉल क्रिकेटला उडता पक्षी आहे. कमालीचा मात्र एफर्ट अभिजित कडून पाहायला मिळतोय, परंतु इथून अगदी चुकीचा थ्रो या बॉल वरती आल्यात. छित्त्याच्या चपलाईनं काय रनिंग बिटवीन द विकेट. कौतुक करावं लागलं आशिष आणि रोहन पाटीलचा. 3 धावा कंप्लीट केल्या त्या बॉल वरती. शतक क्रमांक संपलाय 4 आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर स्माईल 11 कलंबोस्त्री टीमच्या धावा फलकावरती लागल्यात. 49 धावा फलकावरती लागल्यात. चांगली सुरुवात आहे सध्याच्या घडीला. स्माईल 11 कलंबोस्त्री संघाचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे, कारण एकेकाली आम्ही जेव्हा टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 5-6 वर्ष च्या अगोदर सर जेव्हा पाहत होतो, त्यावेळेला स्माईल 11 कलंबोस्त्री संघाला समोरचे संघ मागून घेत होते लॉट मध्ये, आणि सध्याच्या घडीला आपण स्माईल 11 कलंबोस्त्री संघ जेव्हा खेळ करत असताना अनुभवतोय, अगदी जबरदस्त दबदबा निर्माण केलाय. स्माईल 11 संघ गटामध्ये असताना देखील समोरील संघ विचार करतो की या संघासोबत फाईट करायची कशी, आणि आज कौतुक करावं तेवढं कमी आहे. नक्कीच स्माईल 11 कळंबोस्त्री संघाचे पॅकर्स अगदी महेश नाईक सरांचं देखील तेवढंच कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण सध्याच्या घडीला संघ बॅकफुटला असताना 5-6 वर्ष अगोदर आजच्या घडीला फ्रंट फुटवर आणण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलंय. तर नक्कीच माजी उपसरपंच चषक सर्वांच्या वतीनं सरांचं, महेश नाईक सरांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो की आज सर्व युवक खेळाडू फ्रंट फुटला आणण्याचं काम आपल्या माध्यमातून केलं गेलंय स्माईल 11 कलंबोस्त्री संघ. तर चला नेक्स्ट मॅच. गावदेवी साई आणि त्यांच्या अगेन्स्ट भुवन आवरे, दोन्ही संघाचे संघनायक. अगदी इनिंग संपताच अगदी टॉस बॉक्स संपर्क साधा. हा पहिला विनंतीचा पुकार आहे. इथून आलाय गोलंदाज अजय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ना अगदी बॉल आलाय निर्धाव. पहिलाच बॉल अगदी 5व्या षटकासाठी इन्व्हाइट केलाय. वागेश्वर पिरकोन टीमच्या बाजूने सध्याच्या घडीला अगदी फिरकीचा जादूगर चांगली गोलंदाजी करतोय मैदानावरती. अनेक मैदान गाजवलेत या गोलंदाजानं, आणि सध्याच्या घडीला अगदी स्लॉग ओव्हर फेकत असताना चांगली गोलंदाजी. समोर बॅट्समन उभा आहे आशिष पाटील, मोठा खेळाडू आहे स्माईल 11 कलंबोस्त्री संघाचा. इथून अगदी मोठा फटका लगवण्याच्या बैतामध्ये अगदी फसलाय, आणि तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय. रनआउट साठी अगदी स्टंपिंग केली, तेवढीच शिपलाय. तर चला आपण ऑन स्क्रीन अगदी तिसरे पंच हा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. तर चला इट्स आउट. आशिष पॅटेल बॅक टू डग आउट. लागलाय स्माईल 11 कलंबोस्त्री संघाला आणखीन एक मोठा धक्का. कौतुक करावं लागेल वर्ल्ड टेनिस बॉल क्रिकेट अगदी लाईव्ह टेलिकास्ट, अफलातून दर्जाची लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळतोय. माजी उपसरपंच चषक 2026 मध्ये ही स्पर्धा अनुभवत असताना कौतुक करावं लागेल तेवढं कमी आहे WTCचं.
अगदी सुपर डुपर. इथून पुढचा बॉल नवीन बॅट्समन मध्ये दाखल झालाय साई पाटील. स्ट्राईक ऑन अगदी शॉर्ट ऑफ लाईन, त्याच्यावरती पोल. चांगला फटका पाहायला मिळाला. बॉल निघालाय फाईन लेग सीमारेषा बाउंड्री लाईनच्या पलीकडे आल्या आल्या ठोकलाय अजयच्या अगेन्स्टचा चौकार. अगदी कमाल धमाल बॅटिंग सध्याच्या घडीला चालू आहे. 1 बाउन्स 2 बाउन्स इनटू द रो. 4 धावांसाठी तिसऱ्या बॉल वरती चौकार ठोकलाय अजय गावंडच्या अगेन्स्ट. अगदी आल्या आल्या साई पाटीलनं जणू काय गाउट मधून सेट होऊन आलाय की काय. आणि या 4 धाव संख्येने संघ धावसंख्येत भर पडली आहे. संघ जाऊन पोहोचलाय स्माईल आयलंड कोलंबोचा संघ धाव फलकावरती लागले 53 धावा. 4 ग्रँडच्या मोबदल्यामध्ये 53 धाव फलकावरती. इथून पुढचा बॉल अगदी खोलात फेकलाय परंतु अगदी चांगला बॉल चौकार नंतरचा केलाय कमबॅक गोलंदाजी गावंडनं. या बॉल आलाय निर्धाव. चांगली गोलंदाजी. 4 बॉल फेकले. 4 बॉल मध्ये धावा खर्च केल्यात. 4 धावा. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला वागेश्वर पिरकोण टीमचा अजय. इथून अगदी समोर दिशेने टाकलेला बॉल ओव्हर द फेस मोठा फटका लगवायचा होता परंतु बॅटच्या रडार मध्ये बॉल आला नाहीये. बॉल सरळ निघून गेला. पडदाक्षणी आउट स्विंग पाहायला मिळालं आणि यष्टिरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे सध्याच्या घडीला. तर चला पुन्हा एकदा स्टंपिंग साठी मात्र इथे रिव्ह्यू घेतलाय. तिसरे पंच अगदी ऑन स्क्रीन. तर चला बॅटिंग रिव्ह्यू आहे. फिल्डिंग रिव्ह्यू. फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू आहे. तर चला इट्स नॉट आउट. अगदी इथून रिव्ह्यू संपलाय फिल्डिंग टीमचा. अगदी या षटकातील या पहिल्या सत्रातील शेवटचा बॉल गोलंदाज अजय गावंड. धावा फलकावत लागल्यात 5 बॉलच्या समाप्तीनंतर. 53 धावा. 4 बाद 53 धावा सध्याच्या घडीला. स्मायरा 11 कनम भोसरे टीम माजी उपसरपंच चषक 2026 पांदिवे पुरस्कृती स्पर्धा आपल्या अनुभवाला मिळतो. आणि पहिल्या सत्राचा अगदी शेवटचा बॉल समोर बॅट्समन उभा. अगदी इथून आलाय विकेट्स आणि इथून पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धाव फलकावत लागल्यात. 5 षटकाच्या समाप्तीनंतर स्माईल आयलंड कोलंबो संघाच्या 53 धावा. बाकी काय नाही. तू भावनेच्या भरात वाहून जाऊ नको कारण कसं आहे सलसलत रक्त आहे आणि डीजे मास्टर जाम हुशार आहे. यस याच्यानंतरचा सामना गावदेवी साई विपक्ष भोलानाथ आवरे. विनंतीचा पहिला पुकार असेल. प्रचंड मोठी करडी शिस्त आहे. गावदेवी साई विपक्ष सामना बघायला मिळेल. यस गावदेवी साई संघाचा कर्णधार लगेच माझ्यापर्यंत पोहोचतोय. भोलानाथ आवरा संघ रोहित. मी पुढचं बोलणार नाही आहे. तुमची स्पर्धासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देईन. विजयासाठी करायच्या आहेत धावा 54 धावा आणि कंपल्सरी चेसिंग. चेतन सोबीसर घ्या. यस उत्तरार्धाकडे आपण जाऊयात. आवाज ऐकू शकाल. खेलवणे गावचा एक जबरदस्त तंत्रशुद्ध आवाज आहे. 30 चेंडू 54 धावा आणि मैदानावर काय घडतंय काय बिघडतंय हे त्यांच्या अमोघ वाणीतून आपण ऐकू शकाल. यस पहिल्या आधी नाणेफेक करून घ्यायचे. चला यस गावदेवी साई संघाचा कर्णधार येतोय कॉम्बॉक्स मध्ये. कोणाच्या हस्ते घेता या भूषण दादा महेश नाईक साहेबांना खरंच धन्यवाद देईन. बॅट पॅच मध्ये असताना टीमला सपोर्ट करणं सोपं नाही आहे कारण धावत्या म्हणजे जिंकणाऱ्या घोड्यावर कोणीही पैसे लावतो आजकाल. महेश दादा खरंच तुम्ही एक चांगलं क्रिकेट घडवलं क्रिकेटपट्टू घडवलं कलंबुसरा संघाकरिता आणि म्हणून हे योगदान खूप सारं महत्वाचं आहे. आज कोणीही स्पॉन्सर तयार होईल परंतु तुम्ही जे प्लॅटफॉर्म बनवलं त्या प्लॅटफॉर्मवर ही मायरा 11 संघ खेळताना दिसतोय. भूषण ठाकूर साहेब आमच्यासोबत जोडले गेले. MCCचा दिग्गज ऑलराऊंडर खेळाडू आणि दिग्गज यष्टिरक्षक.
यस गावदेवी साई संघाचा कर्णधार माझ्यासोबत जोडलाय प्रमोद पाटील, तर दुसऱ्या बाजूला रोहित फळा दौरा संघाचा कर्णधार. दोन्ही दिग्गज संघ आहेत. छापा काटा यस हेड या ठेल हेड आहे. निर्णय असेल गावदेवी संघ प्रमोद पेंडिंग, परंतु काय वाटतंय एवढं मोठं दिग्गज नको आता आता नको ते बोलणार नाहीत मला माहिती आहे. भल्या भल्या गोलंदाजांना घाम फुटतील परंतु बोलताना त्यांना घाम फुटतो. तर जाऊया चेतन स्वामी सरांकडे. वळूया मॅच कडे. आपण नक्कीच आवाज ऐकला. प्रवीणजी ठाकूर सर, त्याचबरोबर हेमंतजी पाटील, भंगारपाडा सारडे, उरण नक्कीच आपण पाहताय. पांदेबे माझी उपसरपंच चषक 2026 तरार. आजचा जवळ चौथा दिवस, रविवारचा नक्कीच हा दिवस. वळूया मॅच कडे. सेकंड इनिंग नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. कलंबुसरे आणि वागेश्वर पिरकोन, मायरा कलंबुसरे आणि वागेश्वर पिरकोन. टॉस जिंकून पिरकोन संघाने आपण पाहिलं असेल फिल्डिंग करायचा निर्णय, त्यानंतर बॅटिंगला आमंत्रित केलं होतं टीम कलंबुसरे संघाला. त्यामध्ये आशिष पाटील नक्कीच आवर्जून नाव घेतलं जाईल, कारण UPL उब्रम प्रीमियर लीग मध्ये एका छोट्याशा गावातून एवढ्या मोठ्या स्टेज वरती जाऊन आपला परफॉर्मन्स करणं, त्यानंतर आपली स्वप्नातील बाईक ती सुद्धा कमीत कमी एक मिथून कोपरुली गावचा, त्यानंतर असा एक या स्पर्धेला करूया सुरुवात आपण. बोलूया मॅच कडे. बिग फाईट, बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढाई. जो जिंकेल तो टिकेल, जो हरेल तो या स्पर्धेला टाटा बाय बाय करत मात्र नक्कीच करता रस्ता पकडेल. काउंटडाऊन सुरू. 3, 2, 1 लेट्स प्ले. पहिला बॉल स्ट्राइक इन होती फलंदाज तेजस गावन, नाव स्ट्राइक इन वरती सौरभ, तर बॉल ट्रॅक वरती पाटील कोणतं आशिष पाटील. सिंगल मात्र नक्कीच पहिला बॉल वरती स्वतःचा अकाउंट ओपन केलाय. श्रीकृष्ण मात्र नक्कीच झालाय. पॉइंट ट्रॅक वरती आशिष पाटील. एका खेळ तर झुंज झाली होती UPL मध्ये, कारण पांजेगावचा खेळ तर साहिल भोईर तू सुद्धा काय कमी नाहीये सांगून दिलं होतं, परंतु एका पॉइंटने हे मात्र नक्कीच मजल मारली. त्यानंतर त्या बाईक वरती या आशिष पाटील कलंबुसरच्या मात्र नक्कीच खेळून आपलं नाव कोरलं होतं. आशिष पाटीलला पाहता बॉल ट्रॅक वरती समोर सौरभ गावन. 54 हे टार्गेट. बिग फाईट. धावा मात्र नक्कीच जवळ 3 दिवसामध्ये पहिल्या 2 सामन्यामध्ये 70 ओलांडली होती, परंतु त्यानंतर ही कमालीची गोलंदाजी वागेश्वर पिरकोन फक्त 54 धावा आपल्या मात्र नक्कीच तंबूच्या आश्रया मात्र नक्कीच जोडून ही मात्र सलामीची जोडी पाहायला मिळतोय. चला स्पीडअप काय दोन्ही टीमला विनंती करतो. गेम इज ऑन. सेकंड बॉल. एक धावा लागला स्कोर कार्ड वरती. हो शॉर्ट बॉल बाईटच्या वरतून फेकून दिलाय. फिल्डर होता आहे ना तिथे. सिंगल मिळाला. दुसरीचा प्रयत्न झेल सोडलाय कोणचा दादा, कारण सौरभ गावन म्हटलं की टीम वागेश्वर पिरकोन संघाची रन मशीन, परंतु त्याची मात्र नक्कीच झेल सोडल्यानंतर या 54 धावा येणारे मात्र नक्कीच कालावधीमध्ये सांगून जाईल. सौरभ गावनची झेल नव्हती, हे मात्र नक्कीच मॅच होती. अनुतेज पाटील चुकी करतोय आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. इंडिया वर्सेस श्रीलंका 9 तासाकडे ती सोडल्या झेल रोहित शर्माचा. त्यानंतर 264 धावा त्या स्पर्धेमध्ये नक्कीच केल्या होत्या. ओ फुलटॉस बॉल. दिशा दाखवली. संधी आहे. पुन्हा एकदा तोच फलंदाज VU पाटील करतोय चुकी. आता 2 बॉल वरती 2 खर तर जीवनदान. संधीचं सोनं करावं लागेल. टीम संकट सापडल्या. दबावाखाली मात्र नक्कीच खेळताना सेकंड मॅच आपण पाहताय. रविवारचा हा करता दिवस संडे. फुल धमाका, फुल एन्जॉय या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच आपण पाहताय. पहिल्या बॉल सिंगल, त्यानंतर विकेटची संधी. 2 धावा, त्यानंतर सिंगल धाव. 4 लागला स्कोर करते आशिष पाटील. हे एकत्र कमबॅक करून त्यांचं काम करतोय, परंतु फिल्डिंगचा मात्र नक्की दर्जा पहा. लेझी फिल्डिंग, लेझी क्रिकेट मैदानाच्या पाहायला मिळतोय. 3 बॉलचा खेळ संपलाय. 4 लागलेत.
ओ कुटुंबाचं बॉल कट केलं पाठीमागे. फर्स्ट स्लिपला संधी आहे. ओ तिसरे बाईला 3 बॉल वरती 3. जबरदस्त तर एका खेळाडूला 3 बॉल वरती 3 जीवदान हे क्रिकेटमध्ये पहिल्यांदा पाहतोय. जबरदस्त आशिष पाटील तर प्रचंड वेग, फास्ट अँड फ्युरियस. कलम बुसरे ऑन ट्रॅक आपल्या पाहतोय आशिष पाटील. तर समोर तेज हो बॅकफुटला जाऊन इनसाइड आउट अँड आउट ऑफ द ग्राउंड. जे सोडल्यानंतर जरी सौरभ गावंड नॉन स्ट्रायकिंग असला तर तेजस पाटीलच्या बॅट मधून हाता टाका षटकार. पण थेट उशिरा का होईना पण तो षटकार आलाय. फलंदाज तेजस पाटीलच्या माध्यमातून ओ स्लॉट मध्ये होता समोर. ज्या दिशेने बॉल आला त्या दिशेनं बॅक टू बॅक अजून एक तेजस पाटीलचा वार. बॉल सीमा रेषा पार. 6 षटकार. बॉलवरती मॅचची हवा काढणार 2 फटकेबाजी. जेव्हा तुम्ही जेल सोडला ना तेव्हा मात्र नक्की सिच्युएशन बनते. एक जेल पकडली असती नवीन बॅट्समन मैदानात दाखल झाला असता चित्र काही वेगळे असतं. परंतु त्यानंतरचे 2 फटकेबाजी फलंदाज आपण नक्कीच पाहिजे तेजस पाटील. छोटा पॅकेट बडा धमाका पलटवार 2 बॉलवरती नक्कीच पाहायला मिळतोय. 4 बॉल मध्ये फक्त धावा खर्च केले 4 आशिष पाटीलने. त्यानंतरचे धमाके 2 बॉलवरती 2 षटकार. पाटीलचा पलटवार या मॅच मध्ये पाहायला मिळतोय. 6 बॉलचा खेळ संपला. धावा लागत पटला वरती 16 विदाउट लॉस. दमदार सुरुवात 54चं टार्गेट. त्याचबरोबर या स्पर्धेला मात्र नक्की शुभेच्छा आहेत सामाजिक कार्यकर्ते भंगारपाडा आदरणीय अरविंदजी प्रभाकर पाटीलजी भंगारपाडा उरण. त्याचबरोबर त्या साहेबांकडून जबरदस्त या स्पर्धेला पण नक्की शुभेच्छा आल्यात. पांदेवे माजी उपसरपंच चषक 2026 मध्ये आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम. अरे सर्व क्रिकेट रसिकांचं हॅलो आणि या स्पर्धेच्या माध्यमातून हॅलो, माईक सर्व पाहुण्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. पण ट्रॅक वरती पाहते आपण रोहन पाटील समोर. ओ चांगला बॉल पडल्यानंतर प्रचंड वेगाने पाठीमागे विसरतोय. हॅलो गावदेवी साई संघ आपण रेडी राहायचं आहे. लक्षात घ्या तुमचा निर्णय आम्हाला कळवायचा लागलीच. प्रमोद पहिल्याच बॉल वरती तर बीट केलाय जे हवं होतं. टीम फिल्डिंग का संघ आपण पाहताय मायरा 11 कलम बुसरा संघाला. तोच बॉल हाताळला गेलाय पॉइंट ट्रॅक वरती. रोहन पाटील समोर सौरभ गावंड 3 बॉल वरती 3 जीवनदान. यॉर्कर बॉल खोदून काढला चप केल्या बॉलला. सिंगल मिळली या बॉल वरती. सतरा धावा लागला स्कोर करते. सिंगल मिळाली. चांगला बॉल त्या दिशेने तर फटका मिड ऑफ ला फिल्डर आहे. डॉट बॉल फेकला गेलाय. चांगली गोलंदाजी चांगला कमबॅक करण्याचं काम पॉइंट ट्रॅक वरती आपण पाहतोय रोहन पाटील. पहिल्या षटकामध्ये आशिष पाटीलला मात्र नक्कीच तुटून पडला होता तेजस पाटील. परंतु रोहन पाटीलचं कमबॅक करणारं षटक या मॅच मध्ये नक्कीच करताना पाहायला मिळतोय. जबरदस्त फटकेबाजी. त्यानंतर ओ फुलटॉस वाईट लॉंग ऑफला फिल्डर आहे. चांगला प्रयत्न सिंगल्स मिळेल या बॉल वरती. दुसरीचा प्रयत्न नाहीये एकच मिळेल या बॉल वरती. सिंगल डबल ने करतात टीमला पुढेचं काम करतात. पहिल्या षटकामध्ये करतात 16 धावा आल्या. परंतु त्यानंतरचं कमबॅक होतं टीम कलम बुसरे आणि रोहन पाटीलचं. फक्त धावा खर्च केला 2-4 बॉल मध्ये. पुढे या 4 बॉल मध्ये धावा खर्च कमी करताना नक्कीच पाहायला मिळतं. अंतिम 2 बॉल वरती धमाके केले होते मागच्या षटकामध्ये तेजस पाटीलने.
ऑन अ स्ट्राइक सौरभ राउंड द विकेट. बॅटची कडा ब्रश होत पाठीमागे जबरदस्त बॅट कट. त्यानंतर यष्टनच्या पाठीमागे चुकी होत नाहीये. आता मात्र नक्कीच चुकी झाली नाहीये. यष्टनच्या पाठीमागे पाहते आपण साई पाटील कोणती चुकी करत नाहीये. विकेटचा पतंग बिग विकेट गॉन. फलंदाज सौरभ गावंड बॅक टू द गाउट. मास्तर दिवलीवरनं सकाळी 5:45 आलो तरी इथं पोहोचलो वेळेत. आलं रॉकी डीजे कुठे असेल प्लीज यायचं. रॉकी डीजे येस. वळूया मॅच कडे. बिग फाईट. पहिल्या मध्ये नक्कीच आपण षटकामध्ये 16 धावा कुठल्या. त्यानंतर सेकंड ओव्हर मध्ये खतर बॉल ट्रॅक मध्ये रोहन पाटील. त्यानंतर कमबॅक होतं रोहन पाटीलचं. जबरदस्त बॉल 5 बॉल मध्ये जवळ धावा खर्च केला. 1 2 आणि 1 विकेट मात्र नक्कीच प्राप्त केलाय. इनेट नंबर 3 पंकज गावंड. शेवटचा 3 बॉल राउंड द विकेट. राउंड द विकेट. सेकंड बॉल हो इनसाइड आउट. फटका फसलाय. 2 बॉल मध्ये 2 मोठे विकेट. गोल्डन डकचा शिकार बांधलाय. भोपळा न फोडता तंबूच्या आश्रयाला मात्र नक्कीच विसा घेताना पाहायला मिळतोय. फलंदाज बाद होईल पंकज गावंड. टोकणीचे त्याचबरोबर मी विनंती करतो संकेतजी गावंड सरांना आवरे गावचे खेळणारे सुपुत्र एक उत्तम समालोचक होण्याची ओळख सातत्याने राहिल्या. त्यांना सुद्धा विनंती करतो प्लीज आमच्या खेळ प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये येऊन स्थान आपण नावायचा. वळूया मॅच कडे. पहिल्या षटकामध्ये 16 त्यानंतर जबरदस्त कमबॅक कलंबोसरा टीम. त्याचबरोबर बॉल ट्रॅक मध्ये आपण पाहिलं असेल रोहन पाटील याचं. पहिल्या षटकामध्ये 16.
घेतलाय, चुकी होणार नाहीये. विषय मध्ये पकडलं जेल आणि मैदानाच्या आतमध्ये विशाल गावंड संपतोय खेळ. अजून एक विकेटचा पतंग. फलंदाज विशाल गावंड बॅक टू द गाऊट. मित्रा, हे सांगावं नाही लागलं पाहिजे. संघर्ष नाट्य, तुंबल युद्ध, आनंदाच्या लाटा, पराभवाची होटी, अभेद्य फळी भेदणारी रचना, सांघिक कामगिरीचा कर्तबगार झेंडा मिरवणारा आखाडा. निमित्त आहे पानदिव्या 11 पानदिव्या आयोजित माजी उपसरपंच चषक 2026 6 थरार आपण पाहू शकाल. सामना अजूनही संपलेला नाहीये. स्वामी सर तुम्हाला सांगतोय, हार मानायला कोणी तयार नाही, कारण हार फक्त आम्ही हारवाल्याच्या दुकानात मागायला जातो, कारण आम्हाला माहिती आहे आम्ही देवाजवळ जिंकूच शकत नाहीये. म्हणून प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. तालीमें दी नहीं जाती परिंदों को आसमान में उड़ने की, तालीमें दी नहीं जाती परिंदों को आसमान में उड़ने की, वो खुद ही तय करते हैं मंजिलें आसमानों की, रखते हैं जो हौसला आसमान को छूने का, परवाह नहीं करते वो जमीन पर गिर जाने की. प्रयत्न करावे लागतील, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. आणि तो सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय आणि पानदिवा 11 संघाच्या वतीनं हा सामना बघायला मिळतोय. सामना आहे 12 चेंडू 19 12 चेंडू 19. आवाज ऐकू शकाल चेतन स्वामी सरांचा या पुटला. थँक्यू सर. 12 मध्ये 19ची गरज. बॉन्ड ट्रॅक वरती रोहन पाटील सेकंड करत षटक फेकला होता. 2 धावा खर्च करून 2 विकेट. पहिलेच बॉल मध्ये धमाका, फुल टॉस टाकणार तर सोडणार नाहीये, चुकीला माफी नाहीये हे सांगत असताना बॉल सीमारेषा पार. मिळतील 6. येतो या षटकार. तेजस पाटील सबसे खातील तेजस पाटील. फायटर जेट मला का म्हटलं गेलंय त्याचं उत्तर दिलं गेलंय. वॉट अ विकेट, षटकार. पहिल्याच बॉल मध्ये धमाका, मॅचच्या वाट काढणारा षटकार. लेट पण थेट बॉल ला करता धाडून दिलाय. फुल टॉस होता, लॉंग ऑनच्या करता वरतून फेकून दिला होता आउट ऑफ द पार्क. 11 बॉल 13 धावीची गरज. 11 मध्ये 13 करायचे आहेत. ओ ब्लॉकॉल क्रिकेटचा ब्रह्मास्त्र. या बॉलची गत प्रतीक्षा करत होता टीम कलंबुसरे संघ. येस स्वामी सर तुम्हाला सांगतोय, क्रिकेट म्हटलं तर गोलंदाज आणि फलंदाजांवर द्वंद्व, वारावर प्रतिवार, हल्ल्याला प्रति हल्ल्याचं उत्तर दिलं गेलंय. 12वे खेळाडू टिक 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 धाकधूक वाढू लागली. फास्ट करू लागल्या. व्हॉट अ मॅच सेन्सेशनल. अफलातून सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. ईड का जवाब पत्थर से, तेच म्हणावं लागेल. पहिल्याच बॉल मध्ये धमाका, त्यानंतर पलटवर होता. पॉइंट ट्रॅक वरती रोहन पाटील. जबरदस्त मॅच. ओ समोर खेचलाय. विश्व मध्ये गद्दार वाईडिश लॉंग ऑफला फील्डर आहे. थोडा झाला फंबल, त्यानंतर सिंगल होती, डबल मध्ये कन्वर्ट झालाय. 1 किंवा 2 सेकंद चुकी. स्वामी सर तुम्हाला एक सांगतोय, पिरकोन 11 संघाचा या उरण तालुक्यात कोण हात धरू शकत नाही. जिथं सिंगल तिथं डबल कधी करतील सांगता येत नाही, परंतु डबल म्हटलं तर आम्हाला दम लागतो. डबल धाव बनले ठीक आहे, नाही तर डबल म्हटलं तर आम्हाला घाम फुटतो. बरोबर ना? त्याचं कारण ही सगळ्यांना माहिती आहे. समजणे को इशारा काफी आहे. श्याम मोकाशी जर बरोबर आल्या त्यांनी ते सांगितलं डबल बिबल काही नको, सिंगल आहे ते बरं आहे. 9 बॉल 11 धावीची गरज. हो इनसाइड आउट. फटका प्रतिमा. बॉल चाललाय. एक डब्बा सीमारेषा पार. मिळतील अजून एक 4 चौकार. क्षणार्धात सामन्याचं वाटोळं करून देणारा फटका येतोय तेजस पाटीलच्या बॅट मधून. फायटर जेट मला का म्हटलं गेलंय. व्हॉट अ विकेट सेन्सेशनल सामना. अफलातून 16 बॉल 41 धावांची विस्फोटक विध्वंसक अक्षरशः उद्ध्वस्त करून टाकणारी फलंदाजी. मैदानाच्या आतमध्ये एकटा वाघ लढतोय. जबरदस्त फटकेबाजी. त्याच्यासाठी एक बोलेन चेतन दादा, शाखों से टूटकर बिखर जाए वो पत्ते नहीं है हम, कोई आंधी से जाकर कह दे औकात में रहे क्योंकि तूफान है हम. हे वादळ घोंगावताना दिसतंय. धोंडुका गाव मैदान नाही परंतु JWRच्या मैदानावर हे वादळ घोंगावत आहे. मॅन फ्रॉम पिरकोन तेजस पाटील ऑन फायर. 8 बॉल 7 धावीची गरज. हो आडव्या बंडे समोर खेचलाय.
वाईडिश लॉंग बॉलला फील्डर आहे, थोडा झाला फंबल, त्यानंतर सिंगल होती, डबल मध्ये कन्वर्ट केला गेलाय. जवळ जवळ दिवसा ढवळ्या धावांची चोरी. 12 अजून 3 मिनिटांनी अजून धावा 2 चोरल्या गेल्यात. जबरदस्त फटकेबाजी, त्यांचं सिंगल डबल टीमला पुढे काम करतोय. स्ट्राईक येत होती, फलंदाज बाद आहे सौरभ गावंडचा हा वार. जबरदस्त फटकेबाजी. लढता लढता हरलो, जरी हरल्याची मला खंत नाही. लढा माझ्यासाठी, लढायला माझा अंत नाही. पुन्हा उठेन, पुन्हा लढेन, हे सांगत असताना ही फटकेबाजी सौरभ गावंडची पाहायला मिळतोय. शेवटचा 3 बॉल 7 मध्ये 5 धावेची गरज. 7 बॉल 5 धावा, 5 धावा 7 बॉल. पिरकोन की कलम बुजरे. ओ प्रचंड प्रचंड हा दबाव आहे, हे दर्पण आहे. थप्पा थप्पा, क्या बात है, क्या बात है. अभी नहीं तो कभी नहीं, अभी नहीं चेतन सर विसरतो कभी नाही. हा सामना तसाच आहे. मी म्हणेन हा सामना जणू काही अगदी फायनलचा रंगलाय की काय, म्हणून ही स्पर्धा अतिशय महत्वाची आहे. 7 मध्ये 5. ओ ब्लॉकवर खोदून काढा समोर दिशेनं. वाईडिश लॉंगला फील्डर आहे, सिंगल तर मिळाली. हो प्रणय, मोठी चुकी. 17 नंबर खतरा आहे तुमच्या अंगावर. अय प्रणय, तुला माहिती आहे का काय केलंस? एक धाव किती महत्वाची आहे. प्रचंड मोठा संघर्ष आहे, एकेका धावेकरता संघर्ष बघायला मिळतोय. मॅच रंगात आली, मॅच रंगात आली आहे. तेजस व्यक्तिगत खेळतोय 45 धावांवर आणि संघाला गरज आहे 6 चेंडू 3 धावांची गरज. 6 चेंडू 3 धावा. कोण ठरेल नायक, कोण ठरेल खलनायक? विजयाच्या पताका कोणाच्या हातात असतील आणि पराभवाच्या जखमा कोणाच्या अंगावर असतील, येणारा काळ ठरवेल. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच. सामना आवडला असेल तर प्रेक्षक मायबाबो टाळ्यांचा गजर 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 झाला पाहिजे, कारण दोन्ही दिग्गज संघ आहेत. महेश सर नाराज होऊ नका, अजून सामना शिल्लक आहे, अजूनही सामना शिल्लक आहे. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच. योगेश म्हात्रे सर जास्त वेळ घेऊ नका, वेळ कोणालाही थांबणार नाहीये, कारण प्रत्येकाच्या मनगटावर आली. HMT नावाची कंपनी बंद पडली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये. मोबाईलचा जमाना आहे, टिक 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 वाजू लागली, परंतु वेळेला थांबवण्याची ताकद कुणाच्याही मनगटात नाहीये. आता वाजेल, डीजे मास्टर देखील वाजायला तयार झालाय. नो डाऊट 45 नंबरची जर्सी. 6 चेंडू 3 धावा, 6 चेंडू 3 धावा. चेतन आहे, सिद्धार्थ वाद्री आहे. सिद्ध कोण होईल? नॉन स्टेक एंडला आहे तेजस, त्याला बँडेज द्या. आशिष चालेल का? बँडेज असेल तर पटकन घे. येस लवकर लवकर लवकर. डॉक्टर येतात, त्याला थांबवा मॅच. योगेश म्हात्रे सर. धोंडू काका मैदानाचं महत्व वेगळं आहे. 6 चेंडू 3 धावा, 6 चेंडू 3 धावा, परंतु प्रति धोंडू काका मैदान तयार झालंय. आम्ही प्रचंड खुश आहोत. हे मैदान आज तर उद्या मोठं मैदान तयार होईल, वादच नाही आहे. समर्थ चषकाचं मोठं आयोजन देखील याच मैदानावर आहे आणि त्यासाठी मोठी प्रयत्न केले जातील. अजूनही हे मैदान चांगलं होण्याकरता प्रयत्न केले जातील, यात नो डाऊट. 6 चेंडू 3 धावा. शेवटचा गोलंदाज आहे अभिजित वाडी. पहिला चेंडू झेल पकडावा लागेल. प्रणय 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 झेल पकडलाय. ये कॅच नाही आहे, मॅच आहे मित्रा. 17 पे खतरा. मी म्हटलं होतं किती मोठ्या 2 चुका केल्यास मित्रा. काय केलंस मित्रा? हो त्याचं नव्हतं झालंय. वज्र मुठीतून झेल निसटलाय. ही स्टाईल तुला मागात पडेल. आज तुला घरचे घरात घेणार नाहीये. क्या बात है. 2 धावा सहजगत्या पूर्ण झाल्यात. विजयासाठी 5 चेंडू 1 धावा, 5 चेंडू 1 धावेची गरज. सामना होता कुठं, आलाय कुठं. सामना आहासे आहात घेऊन ठेवलाय. सुपर मॅच. क्लीन बॉल, क्लीन बॉल, फर्निचर डिस्ट्रॉय. व्हॉट अ मॅच. सामना सोडायला कलंबुसरे संघ देखील तयार नाही आहे. आमचा आवाज जास्त येतोय, आनंद शिंदेचा पहाडी आवाज
किती भेदून गेला पाहिजे. जिथं सगळ्यांच्या आवाज थांबतात तिथं शिंदेशाही हातोडा पुढे येतोय. स्वामी सर बरोबर, हेमंत पाटील सर बरोबर ना? हा, आता समीकरण बिघडलंय. 4 चेंडूत 1 धाव. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच. जे बसले होते ते उभे राहिलेत, जे उभे आहेत ते आता पायांवर राहिलेत, जे पायांवर आहेत ते बोटांवर आहेत, जे बोटांवर आहेत ते अंगठ्यावर उभे राहिलेत, आणि जे अंगठ्यावर आहेत ते आता नखांवर उभे राहिलेत. व्हॉट अ मॅच. नेल बायटिंग सामना बघायला मिळतोय. 4 चेंडू 1 धाव, 4 चेंडू 1 धाव. अभिजित पाटील की स्ट्राईक एंडला असेल, रुपेश म्हात्रे विनिंग पंच कोणाकडे असेल. कट केला चेंडू आणि विनिंग पंच मारलाय रुपेश म्हात्रेनं, आणि बागेश्वर पिरको संघ विजय होतोय, दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करतोय. पराभूत संघाचं देखील कौतुक करेन, परंतु ज्या चुका झाल्या त्या चुकांपासून बोध घेतला गेला पाहिजे.